सो फायनली पालवी आमची आज 10 महिन्यांची झालेली आहे. सो त्यानिमित्ताने आम्ही छोटंसं बेबी शूट ठेवलेलं आहे. सो त्यात मी आमची अख्खी फॅमिली असणार आहे. फॅमिली शूट विथ बेबी शूट तिचंही ठेवलेलं आहे. सो आम्ही वाट बघतोय तिच्या उठण्याची. आणि आज दिवसभरात कसं शूट होतं आहे आमचं आणि काय आम्ही करणार आहोत, कसं शूट करणार आहोत, त्याचे BTS मी आज ॲज अ ब्लॉग म्हणून तुमच्यासोबत दाखवणार आहे. सो असेच माझे ब्लॉग बघत राहा. आणि मुख्य म्हणजे माझा आजचा जो मेकअप आहे तो प्राजक्ता ताईंनी केला आहे. तो खूप सुंदर त्यांनी मेकअप केलेला आहे, एकदम सटल. मला फार गॉडी मेकअप नको होता. सो आणि हेअरस्टाईल पण अगदी मला हवी तशी केली त्यांनी. आणि त्यांच्याशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही त्यांचा इन्स्टा ID पण देणार आहे. सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. सो हे आहे आमच्या पिल्लूचे फ्रॉक आणि ह्यातलेच कुठले तरी छान घालणार आहोत. हा तर आमचा फायनल आहे, पण ह्या दोनपैकी आम्ही डिसाईड करत आहोत की कोणता फ्रॉक छान शूटसाठी दिसेल. पण हे सगळं तेव्हा पॉसिबल असेल जेव्हा हे कार्टून उठेल. कसं गोड झोपलं आहे. सो आमचा बॅकड्रॉप रेडी आहे आणि पिल्लूचा मामाही आलेला आहे पिल्लूच्या बाबाच्या मदतीसाठी. आणि मी BTSही करणार आहे. आणि आमचे फोटोग्राफर दादासुद्धा आलेले आहेत. लाईट्स रेडी आहेत, फक्त लावायचं आहेत. सो कसं लावायचं ते प्लॅन करतायत. फायनली आमचं शूट सुरू झालेलं आहे. पिल्लू आणि पिल्लूच्या बाबाचं शूट चाललं आहे, माझं झालेलं आहे. सो आमची पिल्लू इतकी मस्त छान आवरलेली आहे. तो आमच्या घराचा असा छोटासा स्टुडिओ झालेला आहे. चिन्मयच्या तोंडासमोर आली मांजर. सो आमचं अर्ध शूट झालेलं आहे आणि पालवी पूर्ण कंटाळलेली आहे आमची. आम्ही आत्ता ब्रेक घेतलेला आहे आणि पालवीचा डबा चालला आहे. सो तिचा चेंज आहे आत्ता. मी काय चेंज करेल असं मला वाटत नाही आहे, पण लेट्स सी. तरी बऱ्यापैकी कॉपरेट केलं तिने. सो 10 मंथ कंप्लीट झालेला आहे आमच्या पिल्लूला. 10 महिन्यांचा आमचा पिल्लाचा हा जो प्रवास आहे हा सोपा नव्हता, पण खूप छान होता. आम्ही हा जर्नी सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. आणि आता आमचं पिल्लू थोडं मोठं होतं आहे. न्यू बॉर्नपासून आता बेबीमध्ये आलेली आहे. आता काही महिन्यांनी ती टॉडलर होऊन. सो छान वाटतं आहे. आम्ही तिचे सगळे फेजेस एन्जॉय करतो आहे. तिच्या पद्धतीने ती तिचे माइलस्टोन अचीव करते आहे. आणि तिचे जे मोमेंट आहेत छोटे छोटे आम्ही अनुभवतो आहे, तो खूप मजा येते आहे. आणि आजचा जो दिवस आहे तो आम्ही सांगूही शकत नाही. आम्ही सगळे एन्जॉय करतो आहेत. खूप मजा येते आम्हाला. सो आता बघूयात पुढचे फोटोज ती कशी काढून घेत आहे. सो माझा मेकअपही खराब झालेला आहे. आमचा ब्रेक वाजले आहेत 3, 3:15 आणि आमचा ब्रेक चालू आहे अजूनही. पिल्लू आत्ता उठलेला आहे झोपेतून, जे दुपारी आय गेस 2-2:30ला झोपलं होतं. नाही, 1:30ला झोपलं होतं. एरवी इतका वेळ ती कधीच झोपत नाही. आज ती झोपली होती. सो आणि आत्ता उठली आहे तर सगळे झोपलेत. आणि माझा मेकअपही खराब झाला आहे, पण ठीक आहे, ते टचअप मी करेन थोड्या वेळात. आता ब्रेक नंतर आमचे फोटोशूट कसे होत आहेत, कारण आमचे दोघांचे कपल शॉट राहिले आहेत आणि पिल्लूचं सिंगल फोटोशूटही राहिलेलं आहे. सो आमचं नेक्स्ट शेड्यूल लागलेलं आहे आणि पालवीने छान चेंजही केलेला आहे आणि मीसुद्धा केलेला आहे. पालवीने सुद्धा नवीन छान असं पिवळा ड्रेस घातलेला आहे
आणि आता बघूयात पुढे आमचं शेड्यूल कधी सुरू होते. कारण आत्ता वाजले आहेत 3:30 आणि आम्ही दोघीही दमलेलो आहोत. पण पालवीची बऱ्यापैकी झोप झालेली आहे. आदित्य काका मस्त छान फोटो काढतोय पालवीचे. आज पालवी छान कॉपरेट करते. सो फायनली आमचा पॅकअप झालेला आहे. आमचे आदित्य काका ज्यांनी फोटो काढलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद. आणि मामाला सुद्धा स्पेशल थँक्स. चलो बाय बाय.